त्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। शेतकरी चांगलेच खुश होणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता बघा पीक विम्याचा पहिला टप्पा, नुकसान भरपाईचा टप्पा हा पूर्ण सरकारने दिलेला आहे, पण आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। पण बघा पहिल्या टप्प्यामध्ये पण काही शेतकरी राहिलेले होते, त्यांच्या पण बँकेच्या खात्यावरती आता हे पूर्ण पैसे जमा होतील। सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता पीक विम्याची रक्कम वेगळीच मिळणार आहे, नुकसान भरपाईचे वेगळेच पैसे, असे टोटल तुम्हाला सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत पैशांचं वितरण केलं जाणार आहे। बघा आता हे पैसे आज येणार की उद्या येणार, नेमके कधी येणार हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण महत्त्वाचे अपडेट बघायला मिळेल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील। तर चला पाहूयात आता पीक विमा नुकसान भरपाई योजनेबाबत अतिशय महत्त्वाची सविस्तर बातमी। बघा आता सर्व शेतकरी बांधवांनो, आपला हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा। पीक विम्याचा निर्णय आनंदाचा दिलासा देणारा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे। पीक विमा नुकसान भरपाईच्या पैशांचं वितरण आता थेट डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार असून शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत। ही एक आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। बघा आता हे पैसे वाटप आज होणार की उद्या होणार असा प्रश्न तुमच्या मनात होता, पण याबाबतची अखेर मोठी घोषणा झालेली असून या पैशांच्या वितरणाबाबत सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा आता या पैशांचं वितरण जे आहे ते पहिल्या टप्प्यात सर्वात आधी या 16 जिल्ह्यात केलं जाणार आहे। जर या 16 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात आता कोणत्या क्षणी पैसे जमा होतील किंवा तुम्हाला पैसे मिळालेले पण असतील। बघा आता पीक विमा आणि नुकसान भरपाईचे हे पैसे वेगवेगळी रक्कम देणार आहे। कोणाच्या खात्यात 13,000 रुपये आता जमा होतील, काही शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता 15,000 रुपये येतील, कोणाला पीक विमा नुकसान भरपाईचे 18,000 किंवा 17,000 रुपये येतील, तर कोणाला 20,000 ते 25,000 रुपये अशी मोठी रक्कम पण आता मिळेल। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आणि हीच सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी समोर आलेले आहे। बघा आता जिल्ह्यांची नावं, तालुक्यांची नावं यादी आलेली आहे। जर यादीमध्ये आता तुमच्या तालुक्याचं नाव असेल ना, तुम्ही ज्या तालुक्यात राहतात त्या तालुक्याचं नाव असेल किंवा जिल्ह्याचं जरी नाव असेल तर पूर्ण पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल। डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाईल, त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा कसली चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्व पैसे सरकार डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती वाटप करणार आहे आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळणार असून सर्व पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत। तर चला आता पैसे मिळणारे नेमके कोणते 16 जिल्हे आहेत आणि नेमके असे कोणते तालुके आहेत की त्या तालुक्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे हे हजारो रुपये सर्वात आधी शेतकऱ्यांना मिळतील, त्या जिल्ह्यांची तालुक्यांची आता आपण यादी बघूयात। आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत फक्त पाहत चला। तर बघा आता राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता आपण म्हणू शकतो। सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार असून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा कसली चिंता देखील करत बसू नका। बघा आता हे पैसे जमा होणार आहेत, यामध्ये जिल्ह्यांची नावं पण आलेली आहेत ते पण सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे आलेल्या माहितीनुसार तुम्हाला आता 2 कामे पण करायची आहेत। होय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली जर तुम्ही ती 2 कामे केली नाही तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। जर तुम्हाला आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर ही 2 कामे लवकरात लवकर करून घ्यावी लागतील, जेणेकरून येणारी रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल। मग आता कोणती 2 कामे करायची आहेत ही माहिती पुढे दाखवणार आहे, यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये या पीक विम्याच्या पैशांचं वाटप केलं जाणार आहे, नेमक्या कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, अशा जिल्ह्यांची आता या ठिकाणी आपण यादी बघूयात। लक्ष द्या, बघू शकता आता या ठिकाणी यादी आलेली असून शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत आणि शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळणार असून शेतकऱ्यांसाठी आनंद
आनंदाची बातमी आता आपण म्हणू शकतो। त्यामुळे तुम्हाला काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही। आता सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। बघा इथं काय सांगितलं आहे, फक्त जिल्हे नाही तर तालुक्यांची पण यादी आलेली आहे। पैसे किती जिल्ह्यात मिळणार, कधी जमा होणार, कोणत्या तालुक्याला सगळ्यात जास्त पैसे सरकार देणार आहे, पैसे वाटप कोणत्या तारखेपर्यंत होणार आहे, आज होणार की उद्या होणार, पैसे मिळण्यासाठी पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत नाव येण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागणार आहेत, ही सर्व काही माहिती आता आपण बघण्याचं काम करत आहोत। यासाठी राहिलेला थोडासा व्हिडिओ जे कोणी आता शेवटपर्यंत बघतील त्यांना संपूर्ण सविस्तर अशी माहिती आता बघायला मिळेल। याकरिता आता लक्ष देऊन व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी जिल्ह्यांची तालुक्यांची नावं आलेली आहेत आणि कोणत्या पिकाला किती कोटी रुपये सरकार देणार आहे। म्हणजे बघा काही पिकांसाठी सरकारने कोट्यावधी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे जर तुम्ही सोयाबीन उत्पादक असाल तर मग आनंदाची बातमी आहे। कापूस उत्पादक असाल, तूर, मूग, उडीद डाळ या पिकांचे देखील तुम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असाल, कांदा पिकाचे घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। मग तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम आता जास्त प्रमाणात देण्यात येणार असून पूर्ण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार आहेत। तुम्हाला आता 15,000 रुपये मिळतील, त्यातील काही शेतकऱ्यांना 18,000 रुपये मिळतील, काहींना 19,000 रुपये तर काहींना 20,000 ते 25,000 रुपये असे पूर्ण पैशांचे वाटप आता सरकार करणार आहे आणि यामुळे आता सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो। तर चला आता या ठिकाणी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावं, तालुक्यांची नावं आता बघूयात। जर या यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे आता वाटप होतील, आज किंवा उद्या पैसे मिळतील, पण 100% हे पैसे आता मिळून जातील। तर चला यादी या ठिकाणी आपण बघू। तर बघा आता या ठिकाणी यादी आलेली आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघण्याचं काम करा। बघू शकता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता जिल्हे आपण बघत आहोत, कोणत्या विभागासाठी किती रुपये सरकार देणार आहे। बघा काही विभाग तर असे आहेत की त्याच विभागामध्ये सर्वात जास्त पैसे वाटप सरकार करणार आहे। सगळ्यात जास्त रक्कम म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला पैसे दिल्यासारखे देणार आहे। यामध्ये बघा आता पहिला जिल्हा पैसे वाटप होणार आहेत, यामध्ये सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यासाठी 6 कोटी रुपयांची रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे। 6 कोटी रुपये आता या जिल्ह्यामध्ये देण्यात येणार असून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती हे पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। 6 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिली जाणार आहे। म्हणजे 6 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्हा। बघा आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही या जिल्ह्यात राहणारे असाल तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पण बँक खात्यावरती 3.62 कोटी रुपये, बघा या ठिकाणी 3 कोटींपेक्षा अधिकचा निधी सातारा जिल्ह्यासाठी पण जाहीर केलेला आहे। सातारा जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना आता 3 कोटी रुपयांचं हे वाटप केलं जाणार आहे। बघा आता हे पैसे तर बऱ्याच जिल्ह्यात मिळणार आहेत, पण शेतकऱ्यांना 2 कामे पण करायची आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांनी केली नाही तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मग जमा होणार नाहीत। मग आता कोणती 2 कामे करायची ही माहिती मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहण्याचं आता काम करा। बघा आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप केले जाणार आहेत, अशा पुढच्या पण जिल्ह्यांची आता या ठिकाणी आपण यादी बघत आहोत। तुम्ही लक्ष द्या। बघा यानंतरचा जिल्हा कोणता आहे तर तो आहे कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यासाठी काही जास्त रक्कम नाही आहे, पण आता यानंतर जी रक्कम जाहीर होईल ती कोल्हापूर जिल्ह्याला सरकार जास्त देऊ शकतं। 27,000 रुपये रक्कमच फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे, म्हणजे 1 किंवा 2 शेतकऱ्यांनाच ही रक्कम मिळू शकते अशी अपडेट आहे। पण बघा सांगली जिल्ह्यासाठी थोडी चांगली रक्कम बघायला मिळत आहे। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1.27 कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली असून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैशांची रक्कम ही आता जमा होणार आहे आणि एक मोठा दिलासा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मिळणार आहे। पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन करण्यात आलेलं असून सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आम्ही जमा करणार आहोत असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा कोणता आहे आणि कोणते तालुके आहेत आता ती पण यादी दाखवतो। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर यादीमध्ये अजून तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं पण नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यात 15,000 ते 20,000 रुपयांची पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम येणार आहे। आज उद्या देखील मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप आता केलं जाऊ शकतं। यामुळे तुम्हाला फक्त आता लवकरात लवकर 2 कामे करायची आहेत, म्हणजे तुमचं पण नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीतील आणि तुम्हाला पण सर्वात आधी पूर्ण पैसे मिळतील। ही एक सर्वात मोठी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर चला पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि शेतकऱ्यांना कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ही माहिती आता सविस्तर आपण बघूयात।
तर बघा आता राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन बघा. कृषी विभागाकडून महत्त्वाची माहिती आलेली आहे. कृषी विभागाकडून आलेल्या माहितीनुसार 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिलेले आहेत. मोठी बातमी बघा. आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना 800 कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले असून शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत. बघा आता 800 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा तर मिळाला आहे असं पण आपण म्हणू शकतो. आता राहिलेले पैसे पण हजारो कोटी आहेत. आता राहिलेले पैसे पण शेतकऱ्यांना दिले जाणार असून ज्यांना आतापर्यंत पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नसेल त्यांना आता ही वेगवेगळी रक्कम थेट दिली जाणार आहे. आणि आता डीबीटीला मान्यता दिलेली असून डीबीटीच्या अंतर्गत ही राहिलेली रक्कम देखील आता पूर्ण शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती वाटप केली जाणार आहे. यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी नाराज व्हायचं नाही किंवा काळजी करायची नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. सर्व शेतकऱ्यांना हे पूर्ण पैसे आता राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आता दिले जाणार आहे. तर चला पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघूयात. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार अखेर मंत्रिमंडळातून मंजुरी पूर्ण मिळालेली आहे. पीक विमा रक्कम शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली आहे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा पण आता खूप दिवसाची होती ती संपलेली असून पैसे आज येतील की उद्या येतील असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असायचा. पण बघा आता राहिलेला उन्हाळा, आता राहिलेले उन्हाळ्यातील दिवस शेतकऱ्यांचे आनंदी जाणार आहेत. पैसे देण्याचे कारण देखील सरकारने जाहीर केलेले असून मोठ्या प्रमाणात लाखो शेतकरी पात्र ठरलेले आहेत. आणि पहिल्या टप्प्यामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये आणि काही तालुक्यांमध्ये हे पैसे आता सर्वात आधी जमा केले जाणार आहेत. तर चला आता नेमके कोणते 16 जिल्हे आहेत आणि कोणते अजून तालुके आहेत की त्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत अशा जिल्ह्यांची आणि तालुक्यांची आता यादी बघणार आहोत. आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे की नाही. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर आता कोणत्या क्षणी शेतकरी बांधवांना तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण 17-18 हजार रुपये मिळून जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळेल. आणि कोणत्या क्षणी पैसे जमा झाले की मोबाईलवरती पण मेसेज येणार आहे. मोबाईलवरती मेसेज आला की समजून जायचं आहे आपल्या बँकेच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे राज्य सरकारने दिलेले आहेत. तर चला आता पैसे मिळणारे आणखीन कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात सरकार अजून पैसे वाटप सुरू करत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघू. बघा या ठिकाणी आता सविस्तर यादी देखील आलेली आहे. आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचे जिल्हे सांगत आहे. बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यासाठी एकट्या नांदेड जिल्ह्याला 813 कोटी रुपये. बघा 813 कोटींचा पीक विमा परतावा मंजूर झालेला असून खरीप हंगाम 2025-26 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, उडीद, मूग उत्पादकांना आता डायरेक्ट दिलासा मिळणार आहे. आता उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकाअंतर्गत 813 कोटी रुपयांची पीक विमा परतावा रक्कम मंजूर झालेली असून हे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारने रक्कम जाहीर केली. बऱ्याच जणांना मिळाले पण असतील, ज्यांना मिळाले नसतील आता त्यांच्या खात्यात पण जमा होतील, त्यामुळे काळजी करू नका. बघा आता किती रुपयांची रक्कम सरकारने कोणत्या पिकासाठी जाहीर केलेली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता 1146 कोटी रुपयांची रक्कम जाहीर झालेली असून 1146 कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्यात येणार आहेत. त्यानंतर भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी 72 कोटी रुपये, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 26 कोटी रुपये अशी मोठी रक्कम जाहीर केलेली असून हे पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत आता पूर्णपणे जमा होणार आहेत. आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता नांदेड जिल्ह्याला पण हे 813 कोटी रुपये मिळणार असून शेतकरी खुश झालेले आहेत. बऱ्याच जणांच्या खात्यात पैसे वाटप झाले आहेत. जे राहिले असतील त्यांच्या पण खात्यात आता राहिलेली रक्कम पूर्ण जमा होणार असून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी नाराज राहायचं नाही किंवा आता चिंता देखील करायची नाही. तर चला पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आणि कोणती दोन कामे करायची राहिलेल्या एका मिनिटामध्ये आपण माहिती बघूयात. आता लक्ष द्या. तर बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे. पुणे जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. म्हणजे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 कोटी रुपयांची रक्कम नुकसान भरपाई पीक विम्याची जाहीर केलेली आहे. बघा पश्चिम महाराष्ट्राचे आकडे आपण बघितलेले असून पश्चिम महाराष्ट्रासाठी एकूण 12.73 कोटी रुपये वाटपासाठी सरकारने घोषणा केलेल्या असून 12.73 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे जमा होणार आहेत. आणि एक मोठा दिलासा शेतकरी बांधवांना मिळणार असून शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची कसलीच गरज देखील पडणार नाही असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे काळजी करू नका किंवा आता चिंता करू नका. पैसे
वाटपाच्या यादीमध्ये आणखीन काही जिल्हे आपल्याला बघायला मिळत आहेत। यामध्ये विचार जर केला तर नांदेड जिल्हा पण आहे। नांदेड जिल्हा त्यानंतर मराठवाड्यासाठी सर्वाधिक भरपाई जाहीर केलेली असून जर तुम्ही मराठवाड्यातील राहणारे असाल तर पीक विमा नुकसान भरपाई तुम्हाला मिळाली असेल, जर मिळाली नसेल तर या आठवड्यामध्ये पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होऊ शकतात, त्यामुळे काळजी करू नका। विदर्भात पण याचे वितरण होणार आहे आणि 2 कामे कोणती करायची आहेत तर पहिलं EKYC आणि दुसरं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न असणं गरजेचं आहे। जर हे तुम्ही केलेलं नसेल तर करून घ्या, तरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे तुम्हाला मिळायचे नाहीत। पीक विमा नुकसान भरपाई तुमच्या बँक खात्यात जमा व्हायची नाही, ही पण गोष्ट मग लक्षात घ्या। तर चला, अशा प्रकारची अपडेट होती। अशाच बातम्यांसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल लावल्यावरती टाका। धन्यवाद।